अंबे उदे उदे ग अंबे उदे करवीर निवासिनी महालक्ष्मी उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे. ए नमे उठ ना. काय ग? अगं बोल ना काहीतरी माझ्याशी. काय बोलू? अगं काहीही बोल. सांग तुझ्याबद्दल काही सांग. तू तुझ्या संसारात सुखी नाहीयेस ना? तुझा नवरा तुला त्रास देतो का ग? त्रास असं नाही ग, पण मला त्रास तर होतोय. नाही म्हणजे नवरा फक्त घरात बसून राहतो, काम धंदा काहीच करत नाही. आपल्यालाही एकजूट होऊन या महिषासुराचा वध करायला हवा. अगं नमे, तुझं हे शामळट रूप आता सोडून दे. महिषासुर मर्दिनी होऊन भिडायला शिक. दरवेळी मीच का, माझंच का असं म्हणून कसं चालेल ग? आता बघ, आपल्या समोर देवीची असंख्य रूप असतात, पण आपण म्हणतो की हे सगुण रूप आहे, हे निर्गुण आहे, हे सरस आहे, हे निरस आहे असं म्हणतो नाही ना? का? कारण आपल्या सगळ्यांना हे माहिती असतं की देवीची रूप जरी असंख्य असली तरी त्याच्या मुळाशी असलेली आदिशक्तीची ऊर्जा, तिचं सत्व हे एकच आहे. अस्मी बरोबर बोलते. आज तिने संकल्प केलाय देवीच्या 3.5 शक्तिपीठांना एकत्र अनुभवण्याचा, आणि त्याची एकरूपता आणण्यासाठी आधी आपल्याला एकत्र यावं लागेल. आणि मला असं वाटतं कदाचित हेच अस्मीचं उद्दिष्ट असेल. रुचा, सकाळी लवकर उठून तयार होऊन अगदी कामालाही लागलेस. काय मदत करू का? केलीस तर बरंच आहे. उगाच असं नको वाटायला इथे आपण अस्मीकडे ओझा बनून राहतोय. राग अजूनही गेला नाही वाटतं. तुझा स्वभाव पण ना अगदी तुझ्या भवानी मातेसारखा आहे, रागीट. अगं अस्मीने काही चुकीचं सांगितलं नाही. अगं तिला फक्त इतकंच वाटतं की आपण चौघींनी मिळून मिसळून राहावं. हा, आणि खरं सांगू ना तर मलाही असंच वाटतं. ए रुचा, तुमचं भवानी मातेचं मंदिर तुळजापूरचं इतकं महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, ते तितकंच भव्यही असेल ना? हो मग. सोळखांबी सभा मंडप, उत्तर आणि दक्षिणेला तोरणं, मंडपाला लागूनच पश्चिमेला गूढ मंडप. अगं सगळं इतकं भव्य आहे ना. ए, तो गूढ मंडप बिनखांबाचा आहे असं मी ऐकलंय. हो मग. त्याच्या पश्चिमेला गाभारा, गाभाऱ्यात उंच सिंहासनावर आई भवानीची मूर्ती, आईच्या डोईवरील मुकुटावर सयोनी लिंग, मुकुटाखाली केसांच्या बटा, शस्त्रधारी, अष्टभुजा, मागे चंद्र आणि सूर्य. सगळं कसं मनाला मोहून टाकणार. पण मग एवढ्यावरूनच देवीची भव्यता दिसते? आईचा लवाजमा खूप मोठा आहे. म्हणजे शेजारचं भवानी शंकर मंदिर, त्याच्या बाजूला असलेल्या ओवऱ्या, आणि त्या ओवऱ्यांमध्ये यमाई, नरसिंह, लक्ष्मीनारायण, शकुनवंती. अगं या सगळ्यामुळे तर खरी भव्यता आहे. म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा असे सारे आपल्या अवतीभोवती असतात ना तेव्हाच आपल्या आयुष्याला भव्यता येते. मारलाच टोमणा? आता कळलं मला तुला काय विचारायचं. टोमणा मारण्यासाठी नाही म्हटलं, तुझा मूड चेंज करण्यासाठी म्हटलं. भवानी मातेबद्दल विचारावं. अगं आमचं आराध्य आहे ते. जेवढं सांगू ना तेवढं कमी. तिकडं गेलं ना की इतकं समृद्ध वाटतं. म्हणजे शेजारचं खंडोबाचं मंदिर, त्रिगुण दीपमाळ, सगळं कसं देवीच्या वैभवात ना भर टाकतं. अमृतकुंड, अमृतेश्वर, दत्तात्रय, नर्मदेश्वर, सिद्धिविनायक, गणेशकुंड, सारं कसं डोळे भरून पाहावंसं वाटतं. जगदंबे 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 जय 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 तुळजा भवानी जगदंबे
मॅडम पोहोचलात का तुळजापुरात? अगं मी जरी इथे असले ना तरी मन तुळजापुरातच. रुचा, मिताली, काय ग? चला लवकर, पंचगंगा घाटावर जायचंय. घाटावर जायचं? चल मी 5 मिनिटात तयार होऊन आले. हे आणलं का? ये. चल. सजीव म्हणजे काय ग? जे कधीच थांबत नाही, जे सतत प्रवाही असतं, अगदी या नदीसारखं. बघ ना, हिचं पाणी सुद्धा कधीही थांबत नाहीये. नमे आपलं आयुष्यही असंच असावं नाही, प्रवाही. हो खरंय. पण तू विचार केलास की तुझं आयुष्य तसं आहे का? उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे. आता बरं वाटलं ना? खूप. मला बरं वाटेल हे गृहीत धरूनच आणलंस ना मला तू इथं. तुला ही जागा आवडते हे कसं विसरेन मी? पण तुला ही जागा का आवडते ह्याचा विचार केलास? हो, कारण ना इथे सजीव चैतन्य आहे. बरोबर, सजीव चैतन्य. पण सजीव म्हणजे काय ग? जे कधीच थांबत नाही, जे सतत प्रवाही असतं, अगदी या नदीसारखं. बघ ना, हिचं पाणी सुद्धा कधीही थांबत नाहीये. नमे आपलं आयुष्यही असंच असावं नाही, प्रवाही. हो खरंय. पण तू विचार केलास की तुझं आयुष्य तसं आहे का? नमे तू ना संसारात अडकून पडलीये, साचून राहिलीयस एका ठिकाणी. तुला कळतंय का मी काय म्हणतेय ते? कळतंय. तुला माहिती आहेस मी या पंचगंगेप्रमाणे आमच्या इथे ही पैनगंगा आहे. तिथेही अशीच रमते अगं. माहूरगडाला ना तिन्ही बाजूने वेढा आहे बरं पैनगंगेचं. आमच्या सप्तशृंगीप्रमाणेच दुर्गम भागात असेल नाही ते? हो. माहूरगड हे जसं रेणुका मातेचं तीर्थक्षेत्र आहे ना, तसं दत्तात्रेयांचंही जन्मस्थान आहे. म्हणजे तिथे भक्तांची अगदी दाटी असेल नाही? हो, जशी भक्तांची दाटी तशी तीर्थक्षेत्रांचीही दाटी. दत्त शिखर, अनुसूया शिखर, विंझाळे, जणू पुण्याई ओसांडून वाहते तिथे.
तिथे आमच्या कोल्हापूरचा झंपटनाथही आहे ना? हो, इथल्या महाकालीचा पुत्रच मानला जातो तो. तीर्थक्षेत्रांची गर्दीच आहे तिथे. चला, तिथल्या गंगेत हे घोडं नाहून निघालं. चला ना आपण तिथे बसून बोलूया. चला. चल. नमे नमस्तेस्तु महामाय श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कौमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वेशे सर्ववरदे सर्वदुःख विनाशिनी सर्वाघौघहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्म्यष्टकं पुण्यं यः पठेत् भुक्तिमुक्तिदम् दुःखदारिद्र्य निर्मुक्तः सर्वान् कामान् वाप्नुयात्. उदेग अम्बे उदे उदेग अम्बे उदे उदेग अम्बे उदे उदेग अम्बे उदे गर्भिर्निवासिनी महालक्ष्मी उदेग अम्बे उदे 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 गर्भिर्निवासिनी महालक्ष्मी उदेग अम्बे उदे 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 उदेग अम्बे उदे. आज नवरात्राचा 4था दिवस आहे. आजची पूजा सिंहवाहिनी श्री महालक्ष्मी रूपातली बांधलेली आहे. श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे वाहन सिंह आहे. साक्षात चराचर स्वरूपिणी श्री देवीला त्याने धारण केलेले आहे. श्री देवीच्या दिव्य स्पर्शाने व नित्य सानिध्य सेवेने त्यालाही ईश्वरत्व प्राप्त झालेले आहे. सिंह हा वनराज आहे. प्रमेय निर्भयतेचे प्रतीक आहे. नरसिंह हा सिंहाचा विशेष आविर्भाव असलेला श्री महाविष्णूंचा अवतार आहे. पंचमुखी हनुमानामध्ये दक्षिणेस हनुमान सिंहमुखी आहे. अनेक असुरांच्या वधावेळी श्रीदेवी बरोबर युद्धभूमीवर दैत्य सैनिक आणि वाहनांचा नाश केल्याचा सिंहाच्या पराक्रमाचेही वर्णन आढळते. महिषासूर मर्दिनी ही सिंहारूढ असते. उदेग अम्बे उदे उदेग अम्बे उदे उदेग अम्बे उदे उदेग अम्बे उदे गर्भिर्निवासिनी महालक्ष्मी उदेग अम्बे उदे उदेग अम्बे उदे उदेग अम्बे उदे
तव मंगल हो मांगल्ये आई भवानी तू जगदंबे कडाडील चौघडे निसंबळ तुझ्यासाठीच मांडू गोंधळ सुखकरता दुःखहरता वार्ता विघ्नाची नुर्वे पुरवे प्रेम कृपादयाची सर्वांगे सुंदर उटिशेंदुराची कंठे झळके मान मुक्तापळाची जय देव जय मंगलमूर्ती कामना पुरते जय देव रत्नाकजित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभे तो बरा झण झण तेनो पोरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरते जय देव लंबोदर पीतांबर पनिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे भन कामना पुरते जय देव दुर्गे दुर्घट भारी तुझ विन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवर विश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही चारही स्मरले परंतु न बोलवे काही सहाही विवाद करिता पडले प्रवाही ते तुने वक्ता लागे पावसी लवलाही जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे जय देवी स्टार रिफाइंड ऑइल प्रस्तुत आई अंबाबाई या मालिकेतील आजचा प्रश्न आहे अस्मी व तिच्या मैत्रिणी फिरायला कुठे जातात? ए. बागेत, बी. पंचगंगा घाटावर, सी. पन्हाळा आणि डी. पुणे. या मालिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं एकाच पोस्टकार्डवर लिहून शनिवार दिनांक 22 ऑक्टोबर 2016 पर्यंत आमच्याकडे पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता साम टीव्ही, सकाळ, पोस्ट बॉक्स नंबर 814, कोल्हापूर 416008. तसंच तुम्ही तुमची उत्तरं आम्हाला SMS द्वारे सुद्धा पाठवू शकता. त्यासाठी टाईप करा AAI स्पेस तुमचा योग्य पर्याय ABC किंवा D स्पेस तुमचं नाव आणि तुमचा पत्ता आणि पाठवा 9902099020 या क्रमांकावर. पत्राद्वारे किंवा SMS द्वारे 10 प्रश्नांची उत्तरं अचूक देणाऱ्या पहिल्या 5 भाग्यवान महाविजेत्यांना मिळणार आहे श्री महालक्ष्मीची भव्य 3 डायमेन्शनल प्रतिमा
आणि महालक्ष्मी मंदिरात अभिषेकाची संधी. 5 उपविजेत्यांना मिळणार आहे महालक्ष्मीची नथ आणि 10 उपविजेत्यांना मिळणार आहे स्वामिनी साडी पुणेतर्फे मस्तानी पैठणी साडी. प्रत्येकीच्या तोंडून देवीचं महात्म्य ऐकताना किती गुंतत चालले मी. आधी वाटायचं मला की नको हे श्रद्धेचं अवडंबर. आयुष्यात फक्त निखळ आनंद मिळवला की झालं. त्यासाठी पूजा व्रतवैकल्य हवीतच कशाला. पण आता जाणवतंय आयुष्य असं उथळ नाही जगता येत. सहज जाता जाता हात जोडले म्हणजे देवी नाही भेटत. खूप कष्टानं तिच्याशी एकरूप व्हावं लागतं. कष्टाशिवाय इथे काहीच साध्य नाही. खरंच. मिताली, हॅलो. काय ग? ए सॉरी हा, तुझी समाधी वगैरे भंग केली असेल तर. नाही ग, मी आपलं असंच काहीतरी विचार करत होते. हो अगं बाई, तुम्ही विचार वगैरे हे करता? म्हणजे काय? गंमत केली ग. खरं सांगू मिताली, मला ना तुझा खरंच खूप हेवा वाटतो. का? किती स्वच्छंदी, मनमोकळं, मनासारखं मस्त जगतेस ग तू. पण मला मात्र तुझं जगणं आवडतं. आणि आता खरंही मलाही वाटतं असं की आयुष्यात आपणही जबाबदारीनं जगावं. हो ना, असंच असतं. हे म्हणजे दुसऱ्याच्या संसारातलंच आपल्याला जास्त सुखावह वाटतं. खरंय. उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, करवीर निवासिनी महालक्ष्मी उदे ग